नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे लोककलावंतांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देतोय. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली गेल्यानं अनेक कलाकारांवरती आर्थिक संकट ओढावलेलं आहे. आणि हे लक्षात घेऊन राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल तशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक झाली आणि यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून या संदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेचच आणावा असे निर्देश देण्यात आले. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झालेली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लोककलावंतांना मोठा दिलासा मिळालाय. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. रायचंद, राज्य सरकारचा हा खरंच मोठा दिलासा देणारा निर्णय लोककलावंतांसाठी, मात्र या कोविड काळामध्ये या लोककलावंतांची काय अवस्था झाली होती? नक्कीच श्वेता, आपण राज्यातली सगळ्यात मोठी तमाशा पंढरी अशी ओळख असलेली नारायणगाव आहे पुणे जिल्ह्यातलं, जुन्नर तालुक्यातलं. विठाबाईंचं गाव आहे. तमाशा सम्राज्ञी राज्यातलं राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ते आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये आता आहोत आपण. नारायणगावातले तमाशा कलावंत आपल्यासोबत आहेत, फड मालक आहेत, त्यांना विचारणार आहोत. आपल्यासोबत मोहित आहे, विठाबाईंचा नातू. मला सांग, नेमकी मधल्या काळामध्ये काय तमाशा कलावंतांची अवस्था होती? जवळजवळ 2 वर्ष तमाशा बंद आहे. 2019ला कोविड आल्यानंतर राज्यातील लोककलावंत व फडमालक विटीस आले होते. गेली 2 वर्ष झालं तमाशा कलावंत कोणी बाजार विकते, कोणी कंपनीत कामाला जाते. अनेक अडचणी आल्या, तमाशा फडमालकांना आल्या, राज्यातील लोककलावंतांना आल्या. 2 वर्ष झाले आम्ही सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करत होतो, आम्हाला शासकीय अनुदान मिळावं म्हणून. काल रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांचं मुलाखत पाहिली आणि त्यांच्या सचिवालयातून अर्ज प्राप्त SMS प्राप्त झाला. राज्यातील लोककलावंतांना, तमाशा फडांना व तमाशा कलावंतांना 5,000 रुपये, प्रत्येकी 5,000 रुपये मिळणार आहेत. आणि तमाशा फडांना अनुदान हंगामीला आणि पूर्णवेळ फडांना मिळणार आहे. या 5,000च्या रकमेवरती तुम्ही समाधानी आहात का? कारण 5,000मध्ये आज 2 वर्षामध्ये हे सगळं थांबलं होतं. नाही सर, आता विषय असा आहे की बुडत्याला काटेचा आधार आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं 5,000 दिलं म्हणजे फार मोठी आशा लागलेली आम्हाला त्या गोष्टीवर. खूप महत्वाचं तुम्ही सांगताय. आपल्यासोबत श्वेता मालती नामदार आहेत, नारायणगावातल्या तमाशा कलावंत, स्वतःचं फड आहे त्यांचा, विठाबाईंच्या कन्या आहेत त्या. मालतीताई, तुम्ही काय सांगाल? या सगळ्या मागच्या 2 वर्षामध्ये तमाशा फड थांबले होते कोविडमुळे आणि त्याचं एक अनुदान 5,000 रुपये मिळणार आहे. कसा मधला काळ गेला होता तुमचा? ही पैसे मिळताना तुम्ही कसं पाहताय त्याकडे? ह्या 2 वर्षात फार आमच्या हात झाले, कलावंतांची झाली, फड मालकांची झाली. पण उद्धव साहेब ठाकरे आणि अजितदादा सगळे मंत्री लोकांनी आम्हाला आधार दिला. फार आम्ही त्यांचे अभिनंदन मानतो. आधार हा सगळा मिळाला, पण या रकमेमध्ये तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी समाधानी आहात. खरं तर या सगळ्या 5,000मध्ये तसं काही होणार नाही, पण 5,000 हे बुडत्याला काडीचा आजार असं म्हणतात. अजून एक फडमालक आहेत आपल्यासोबत, राजेश सांगवीकर. मला सांगा, कसं पाहताय तुम्ही? मधला काळ कसा गेला होता? मधला काळ कलावंतांसाठी म्हणजे आम्हाला असं असतं, ज्यावेळेस आम्ही स्टेजवर जातो ते खरं आमचं जीवन असतं. आणि लोककला ही जागेवर थांबल्या गेलेली होती, त्यामुळे शरीरातून जसा प्राणच हरवला असं झालं होतं. आणि त्यात आमच्या आर्थिक अडचणी, आमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी फी कुणाकडे नव्हती, ते शिक्षणही थांबलं, घरात अनेक आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्यामुळं खूप संकट आली, जी आतापर्यंत आमच्या आयुष्यात आली नव्हती. अशी भरपूर संकट या 2 वर्षाच्या काळात कोविडच्या दरम्यान आमच्यावर आलेली होती. पण ही रक्कम मिळाल्यानंतर आता काय तुमची प्रतिक्रिया आहे नेमकी? 5,000 पाहिलं तर तशी काही फार मोठी रक्कम नाहीये, कारण जीवन जगण्यासाठी भरपूर काही गोष्टी लागतात.
पण तरीही गुडघ्याला काठीचा आधार मगाशी मोहित भाऊ म्हटले तसं सरकारने उशिरा का होईना पण आमच्याकडे थोडंफार लक्ष दिलं तर जसं आता आम्हाला हे 5,000 मानधन दिलं, काही आमच्या फड मालकांनाही उभं राहण्यासाठी थोडं पॅकेज अनुदान देणार म्हटले, त्याबद्दल आम्ही त्यांचं खरंच आभार मानतो. आणि ते एकदा चालू केलं म्हणजे आम्हाला पुन्हा आमच्या रोजीरोटीला सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. उद्याचा दिवस आम्ही या दृष्टीने बघतोय की उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात की उद्या आम्हाला आमचे कार्यक्रम चालू होतील आणि आम्हाला रोजीरोटी भेटेल आणि नंतर आम्हाला समाधान लाभेल. खरं तर सरकारने खूप उशीर केला असं नाही वाटत का? कारण मधल्या काळामध्ये गावकऱ्यांनी, काही ठिकाणच्या नागरिकांनी, यात्रा कमिटींनी सुद्धा तुम्हाला काही मदत देऊ केली आणि त्यामुळं काही ठिकाणाहून किराणा आला, अशा गोष्टी सुद्धा मदत मिळाली, त्यामुळे सुद्धा तुम्ही यात तग धरून आहात. ही उशिरा मदत मिळते असं नाही वाटत का? खूप उशीर झाला तसं पाहिलं तर, परंतु उशिरा का होईना मी मगाशी सांगितलंय. आणि ज्या ज्या ठिकाणी तमाशा जातो ग्रामीण भागात, तिथल्या ग्रामीण रसिकांनी म्हणावं, ग्रामस्थांनी ज्या त्या परीने ज्या त्या भागातील कलाकारांना मदत केली, त्याबद्दल खरंच महाराष्ट्रात लोककला त्याच्यामुळं खरं टिकून आहे. आणि ज्या ज्या वेळेस राज्याची राज्य अवस्था डगमगते त्यावेळेस खऱ्या अर्थानं राजकारत्यांना योग्य मार्ग दाखवायचं काम हे तमाशा कलावंतांनी, लोक कलावंतांनी, शायरांनी केलेलं आहे. आणि आज त्यांनी आमचे हाक ऐकली, आमची व्यथा त्यांना कळलेली आहे. अनेक मार्गाने आमच्या अखिल भारतीय तमाशा परिषदेने यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यात ज्येष्ठ कलावंत, अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय रघुवीर खेडकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या तमाशा कलावंताच्या श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे असतील, त्याचप्रमाणे आविष्कार मुळे असतील, त्याचप्रमाणे आमचे सचिव या सगळ्या मंडळींनी पाठपुरावा केला आणि त्यामुळं त्याचं फलित आहे. चीज झालंय त्याचं. चीज झाले. ताई, कसं पाहताय तुम्ही ही सगळी मदत मिळत असताना मधल्या काळामध्ये महिला कलावंतांचे नेमके काय हाल होते? तुमच्यापर्यंत कशा मागण्या होत्या त्यांच्या? फार मोठे हाल होते. सुरेखा पुणेकरनी सुद्धा मदत मागितली पण कुणीच काही केलं नाही. आमचे सुद्धा हाल झाले पण आम्ही कुणाला सांगणार? शेवटी आम्ही आमचा कार्यक्रम मोठा होता म्हणून आम्हाला नाव घालवता आलं नाही. पण गाववाल्यांनी सुद्धा आम्हाला, नारायणगाववाल्यांनी सुद्धा आम्हाला मदत दिलेली आहे. गावकऱ्यांनी मदत केली ही खूप महत्वाची होती. पण राज्यभरातून गावागावातून ज्यावेळेस मदत आली पण सरकारची मदत लेट झाली, याबद्दल काय सांगाल? सरकारची जरी लेट मदत झाली तरी त्यांना आम्ही अभिनंदन करतो. सरकारचं अभिनंदन आहेच. उद्धव साहेबांनी काल ज्यावेळेस ही चर्चा झाली आणि आता मागणी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर आता फडमालकांच्या नेमक्या अपेक्षा कशा आहेत, काय तुम्ही सांगाल या निमित्ताने? सर, हा फार मोठा आधार दिलेला आहे, कारण की 2014 नंतर तमाशा फडांचं अनुदान बंद झालं होतं आणि परत ते एकदा सुरू झालेले. परत सुरू झाल्यानंतर राज्यातील तमाशा फड हे परत चांगल्या रीतीने चालू होतील असा आमचा विश्वास आहे. कारण की कसं असतं, एक पाऊल तमाशा फडांनी पाऊल टाकलं पुढं तर एक पाऊल शासनाने टाकावं. सगळ्याच गोष्टी तमाशाने नाही केल्या पाहिजेत, कारण की फार मोठ्या अडचणी असतात. जर शासन आम्हाला एवढं मोठं अनुदान पॅकेज देते तर काही टायमाला आम्हाला टोल नाके भरावं लागतात. आता डिझेल जास्त वाढलेले, त्याचा मोठा त्रास होणार आहे भविष्य काळामध्ये. तंबूच्या फडांकडे 8 गाड्या असतात, 100-125 माणसं असतात. त्याचा सगळा लावा जमाव करून येणाऱ्या काळामध्ये कोविड गेल्यानंतर फार व्यवस्थित पद्धतीनं तमाशा करावा लागणार आहे पुढे. पुन्हा एकदा हा फड सांभाळताना तंबूचा फड तुम्हाला खूप कसरत असणार आहे. तुम्ही काय सांगाल, कसं पाहताय? 5,000 आता राज्य सरकारने ही मदत द्यायचं कबूल केलेलं आहे. 5,000 ही मदत पुरेशी नाही, पण तरी सुद्धा आमचे कलावंत ह्या 5,000वर खुश होणार आहेत आणि होतील. आम्हाला याचा अभिमान आहे. पण सरकारने आज आमच्याकडे लेट का होईना लक्ष दिलं, पण इथून सुद्धा भविष्य काळात सरकारने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. हे आम्ही, सरकार आमचं अन्नदाता आहे, हे आम्ही भविष्यात त्यांना सांगू इच्छितो. ह्यापुढेही लोक कलावंतांच्या मागे अशी भविष्यात अडचण आल्या तर सरकारने उभं राहिलं पाहिजे. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून अभिनंदन करताय. पण मधला काळ नेमका कसा होता? सर, मधला काळ तर फार वाईट होता. लोक कलावंतांचे एवढे हाल झाले, कोणा खायला नव्हतं, कोणच्या घरी अन्नधान्य नव्हतं, कोण गवंड्याच्या हाताखाली काम करते. आता जी बाई स्टेजवर गाणं समोर घेते ती बाई आज गवंड्याच्या हाताखाली जाते. हे फार वाईट वाटतं. तरी सुद्धा ह्याच्यातून आम्ही असं थोडं मार्ग निघत गेला. त्यातून सुद्धा शासनाने आमच्याकडे लेट का व्हायला लक्ष दिलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. इतर मदती साधारण कशा आल्या होत्या? राज्यातल्या इतर जे नागरिक होते, गावकरी होते, त्या मदती तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्या?
नाही, प्रत्येकाने आता समजा प्रत्येकाचे फड वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे श्राद्ध आहे गाववाल्यांची प्रत्येक फडावर. जसं गाववाल्यांना मदत कोणाला 2,000 5,000 अशी प्रत्येकाला थोडी थोडी मदत मिळाली, पण ती काही पुरेशी होत नाही. साधारण 56,000 कलावंतांना ही मदत मिळणार आहे. तमाशा कलावंत किती आहेत राज्यातले आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी कशी पाडलेली आहे? म्हणजे तुमचा तंबू ठोकणारा कलाकार माणूस सुद्धा त्याच्यामध्ये आहे का, फक्त कलावंत आहेत? नाही, राज्यात 5,000 तमाशा लोक कलावंत आहेत. यात फक्त स्त्री कलावंत आणि पुरुष कलावंत यात फक्त आपण समावेश केलेले आहे. आणि जे बॅकस्टेज कलाकार आहे ना, त्यांचा यात समावेश नाही. त्यांचा समावेश नाही. एकूण ही जी काही सर्वे झाला याच्यामध्ये तुम्हाला वाटतं या अगदी इतर कलावंतांना सुद्धा ही मदत मिळायला पाहिजे होती? नाही, 100% मिळायला पाहिजे होते. पण मध्यंतरीच्या शासनाच्या ज्या अडचणी होत्या त्या आपण तर महाराष्ट्रभर पाहतो जे आर्थिक बाबींच्या, तरी पण शासनाने 56,000 लोककलावंतांना प्रत्येकी 5,000 रुपये द्यायचे ठरवलेले. समजा जर त्यात वाढ झाली तर शासन 100% प्रयत्न करेल त्यात देण्याचा. आता 2 वर्ष सगळा हा तमाशा थांबलेला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ही सगळी लगबग सुरू होत असते. यावर्षी काय अवस्था आहे? तुमची अपेक्षा आहे लवकरच आता कोविड संकट दूर होईल, राज्य सरकार मंदिरांसोबतच तमाशा फड मालकांना सुद्धा यात्रा जत्रांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेईल. आहे अपेक्षा? कधीपासून साधारण पुन्हा ह्या वर्षाची तयारी सुरू होईल? नाही, आमची अपेक्षा अशी सर, कोविड लवकरात लवकर जावा आणि येणाऱ्या दसऱ्याला लवकरात लवकर तमाशे बाहेर निघाल. कारण की दसरा ते बौद्ध पौर्णिमा हा आमचा सीझन असतो महत्वाचा. दसऱ्याला पार्ट्या तंबूच्या बाहेर पडतात. राज्यात जवळजवळ 10-12 तमाशे तंबूचे आहेत, ते बाहेर पडतात दसऱ्याच्या निमित्ताने. पण आता कोविड जर गेला तर आम्ही फार मोठ्या उत्साहाने तमाशा बाहेर काढू. कोविड गेला तर दसऱ्यापर्यंत तुम्हाला बाहेर निघता येईल. तुमची आता सध्या काय परिस्थिती आहे, कशी तयारी सुरू आहे? नवीन वर्षाची तुम्ही दसऱ्यापर्यंत ही तयारी करणार आहात का? कोविड जाईल असं वाटतं का? जोपर्यंत हा रोग जात नाही तोपर्यंत आम्हाला पुढचं पाऊल उचलताच येत नाही. आणि आमचे गावचे बाबूराव पाटील यांनी आम्हाला 51,000ची मदत केली. म्हणजे सरपंचांनी सुद्धा तुम्हाला मदत केली गावोगावच्या. सरपंचांनी, हा. श्वेता, खूप महत्वाचं आहे, गावकरी धावून आले. राज्य सरकार जरी सगळ्यात लेट आलं असतं, 5,000 जरी तुटपुंजी मदत असली तरी ही आतापर्यंत मिळालेली जी गाव खेड्यामधून ज्या गावामध्ये तमाशा व्हायचा त्या गावातल्या लोकांनी सुद्धा तमाशा न करता लोकवर्गणीतून ही रक्कम गोळा केली. आणि याचं नेतृत्व आहे राज्य तमाशा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत रघुवीर खेडकर आणि मंगलताई बनसोडे, या दोघांनी नेतृत्व करून ही रक्कम गोळा केली. काहींनी किराणा दिला. मुंबईतला एक रिटायर फौजी आहेत त्यांनी तर आपल्या बातमीच्या इम्पॅक्ट नंतर म्हणजे पाडव्याच्या दरम्यान आपण या कलावंतांची एक व्यथा दाखवली होती. त्यानंतर या परिसरातल्या साधारण 100 तमाशा कलावंतांना 3 महिन्याचा किराणा मोफत देऊ केलं. खूप लोक असे पुढे आले. सरकारी मदत जरी लेट मिळत असेल तर महाराष्ट्रातली ही लोकसंस्कृती जपण्यासाठी अनेक गावखेडी आणि गावातले नागरिक सुद्धा पुढे आले आणि या सगळ्या तमाशा कलावंतांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. 2 वर्ष निघून गेले. आता या लोकांना आस आहे पाडव्यानंतर तरी तमाशा फड सुरू होतील, गावच्या जत्रा सुरू होतील दसऱ्यानंतर, आणि पुन्हा एकदा राज्यातली ही सगळी रांगडी कला आपण ज्याला म्हणतो ती पुन्हा एकदा गावखेड्यामध्ये पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा तमाशाचं वैभव आणि ही लोककला जिवंत राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील. बरोबर. राजन, आणि सरकारकडून जरी उशिरा मदत मिळालेली असली तरी सुद्धा या लोककलावंतांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल की जी काही मदत सरकारनं केली आहे ती त्यांनी गोड मानून घेतली आहे आणि या मदतीचं स्वागतच केलंय. मात्र राजन, आपण यांना विचारू शकतो की आता यापुढे कोरोना कधी पूर्णपणे निघून जाईल किंवा परिस्थिती पूर्ववत कधी होईल हे आपल्याला आत्ता काहीच माहित नाही, की आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे गेलं 1.5 वर्ष तर या परिस्थितीचा सामना हे कलावंत करतायत. मात्र यापुढे आणखी किती वेळ लागेल हे माहित नाही. त्यामुळे त्यासाठी त्यांचं काही नियोजन आहे? नक्कीच. मोहित आहे आपल्यासोबत. मोहित, मला सांग, आता जवळजवळ 1.5 वर्ष सगळं फड थांबलेले होते. कोरोना केव्हा जाईल आणि काय तयारी साधारण पुढची असेल? पुढचं नियोजन तुमचं कसं असेल? 5,000 तर मिळणार आहेत, पण बाकीचं पुढची तयारी तुमची कशी असेल? सर, एक साधारणतः तंबूचा तमाशा काढण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात. आता जे राज्य शासनाने आम्हाला तमाशा फडांना जे अनुदान मंजूर केले, साधारणतः 1 महिन्यामध्ये ते त्याची प्रोसिजर चालू ते मिळेल. पण येणाऱ्या अडचणी म्हणजे टोल नाका आम्हाला माफ व्हावा, डिझेलमध्ये काही सवलती मिळावा, पोलीस संरक्षण मिळावं. विशेष म्हणजे मला सांगावंसं वाटतं की या राज्यामध्ये जेवढे सेलिब्रिटी असतात त्यांना Z+, Y+ सुरक्षा असते, पण जो रांगडा माणूस कलावंत असतो त्याला कुणीही विचारत नाही. आमचं सरकारकडे एकच मागणं आहे की त्या कलावंतांना, लोककलावंतांना सिक्युरिटी द्या, पोलीस संरक्षण द्या. त्या पोलीस संरक्षणमध्ये आम्ही कार्यक्रम करू, लोकांचं मनोरंजन करू. म्हणजे तमाशा करतो म्हणजे नुसतं डान्स करत नाही,
तर त्या तमाशातून समाजासाठी काय देता येईल हे आम्ही सादर करत असतो. आणि आता आपल्याला 12 पर्यंतचा टायमिंग आहे. राज्यातील तमाशा पडताना 12 पर्यंत आहे. तर आमची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांना विनंती आहे की तो टायमिंग वाढवून 12च्या 1 करावा. कारण की 12 पर्यंत आमचं समजा रंगबाजी चालत असेल तर 12 ते 1 आम्ही वगनाट्य करू. त्या वगनाट्यातून समाजाला काय देता येईल, सकारात्मक विषय काय देता येईल, कोविड-19चा आता विषय होऊन गेला, त्यात काय सांगता येईल आपल्याला, कशी काळजी घेता येईल आरोग्याची, त्या संदर्भात आम्ही ते सादरीकरण करू. नक्कीच. मला सांगा, कोविड अजून सुद्धा गेलेलं नाहीये, पण आता पुढच्या वर्षीची तयारी किंवा पुढचं नियोजन तुमचं कसं असणार आहे? कोविड गेल्यानंतरच सर सगळं कळणार आहे. आणि कारण की आता हे कोविडचं असं गेल्या वर्षी थोडंसं कोविडचं स्लो झालं, परत त्याच्यानंतर कोविडचे पेशंट वाढले, त्याच्यात फार आमचं फळांचं नुकसान झालं. चालू होणार होते म्हणून आम्ही प्रत्येकाने थोडं लोकांकडून जे पैसे काढले होते कलाकारांना वाटले, म्हणजे अचानक परत बंद पडलं. आता थोडेसे कोविडचे पुढचं पाऊल असं राहील, कोविड थोडासा स्लो झाला तर आम्हाला राज्य शासनाने जर परवानगी दिली तर आम्ही नक्कीच पुढचं पाऊल उचलू. त्याच्या शासनाच्या ह्याच्यावर आम्ही सगळं काही करू. पुढचं पाऊल उचलणार आहात तुम्ही. ताई, मला सांगा, आता पुन्हा एकदा ज्यावेळेस तमाशा सुरू होणार आहे, कोविड जाणार आहे, ही सगळी चर्चा आहे, पण अजून कोविड गेलेलं नाही. पुढे तमाशा सगळे कलावंत एकत्र आणण्यासाठी, त्यांची जमवजमव करण्यासाठी काय कष्ट असतात नेमके? कारण 2 वर्षाचा ब्रेक पडलेला आहे. फार मोठे कष्ट असतात. आता 20-25 लाख आम्हाला व्याजानेच घेतले पाहिजे, तेव्हाच आमचा कार्यक्रम चालू होईल, नाही तर आमचा कार्यक्रम चालू होणार नाही. सरकारने जे आम्हाला मानधन दिलं, पॅकेज दिलं, तेच आम्ही पैसे कलावंतांना देणार. जी रायचंद, स्वतःला खर्च करणार नाही. आता ह्या काळात असं झालं की मी माझ्या 4 गाड्या ऐकल्या आणि माझं जीवन मी जगली. नक्कीच. श्वेता, आपल्याला माहिती आहे, सगळ्या कलावंतांच्या आपण ऐकलं त्यांच्याकडनं, काही बिगारी कामाने काम करतायत, कुणी भाजी विकतायत, कुणी गौंड्याच्या हाताखाली काम करतायत, आणि हा सगळा उदरनिर्वाह त्यांचा चालू आहे. आता कोविड कधी जातोय आणि नवीन वर्षात पुन्हा एकदा हे फडकदे महाराष्ट्रात बरोबर. राहणार, हीच अपेक्षा या सगळ्या कलावंतांना आहे. श्वेता, रायचंद, जसं तुम्ही या लोककलावंतांची व्यथा आपण मांडलीत, तसंच आपण कोल्हापुरात आता जाऊया. तिथे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत. आता